पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे वाहन चालकांसाठी प्रवासाचा खर्च आणि ये-जा करणाऱ्यांचा ताण या दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. इंधनाची बचत करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह बुलेट मोटरसायकलवरून विधान भवनात दाखल झाले. याद्वारे त्यांनी जनतेला पेट्रोल वाचवण्याचा संदेश दिला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-केवायसी पडताळणीनंतर 70 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे या महिलांना 1,500ची आर्थिक मदत मिळणार नाही आणि आता या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच दिला जाईल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बदलापूर येथे आंदोलन छेडले. जनतेला इंधन बचतीचे आवाहन करण्यापूर्वी सरकारने आपल्याच नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या ताफ्यांवर निर्बंध लावावेत आणि अशी भूमिका त्यांनी या आंदोलनाद्वारे मांडलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सरकारने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून बाईक रॅली आणि मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली. महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे. बाईक टॅक्सी वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून चालकांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. 2008 मधील रेल्वे भरतींच्या 4 प्रकरणाच्या संदर्भात राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर झाले. उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनसे प्रमुख न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडणार का? मिळालेल्या माहितीनुसार 22 आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ. कोरोना महामारीच्या काळात किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. याच आरोप प्रत्यारोपांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. मुंबई कोस्टल रोड 15 मे रोजी पहाटे 1 ते 6 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहील. आपत्कालीन यंत्रणांच्या चाचणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वाहतुकीत बदल लागू करण्यात येतील. पाकिस्तानी शहजाद भट्टी याच्याशी संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने एटीएसने महाराष्ट्रातील मुंबईच्या मीरा रोडसह पुणे आणि नागपूर अशा अनेक शहरांमधील एका पाठोपाठ जलद धाडी टाकल्या असून 50 पेक्षा अधिक तरुणांची कसून चौकशी केली. पुण्यातील हडपसर रुग्णालयाच्या आवारात टायमर बॉम्बसारखी दिसणारी एक वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती टॅक्सीने रुग्णालयात येताना कैद झाली असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला. मीरा भाईंदर विरारला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका 13 साठी MMRDAने राज्य सरकारकडे मंजुरी मागितलेली आहे. याच प्रकल्पाचा खर्च 88% वाढून आता 17,725 कोटींवर पोहोचलेला आहे. खारघर येथील HP पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा 4 दिवसांसाठी स्थगित. यामुळेच वाहन चालकांची मोठी गैरसोय होणार असून वाहतुकीचा प्रवाहावरही देखील परिणाम होणार. एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.30% पोहोचला असून त्याने गेल्या 42 महिन्यांचा विक्रम मोडला आहे. पुण्यातील हडपसर रुग्णालयाला मिळालेल्या बॉम्बच्या धमकी प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला घातपातचा कट असल्याचे सांगितलेले आहे. बाबा सिद्दीकी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार असलेला जिशान अख्तर याला नेपाळमधून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा ISI-शी काही संबंध आहे का या दिशेने तपास सुरू आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत आणखी घसरले असून ते प्रति डॉलर आता 94च्या पातळीवर पोहोचलेले आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,88,800 वर पोहोचला तर चांदीचा भाव 3 लाख प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिलेला आहे. शेअर बाजारात जोरदार पुनरागमन. फार्मा आणि धातू क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये 3.5 अंशांची वाढ झाली असून यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा बळवल्याचा संकेत मिळत आहे.